हेल्थ की बात बिग एफएम के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर बाहुबली जोशी सर आपल्या सोबत आहेत. सर, बिग एफएम मध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात आधी माझा पहिला प्रश्न आहे, वंध्यत्व म्हणजे काय? एखादं जोडपं सर्वसाधारणपणे एकत्र कुठलेही साधनं न वापरता जर राहत असेल आणि त्यांना जर अपत्य होत नसेल, हं. तर त्या जोडप्याला आम्ही वंध्य जोडपं म्हणू शकतो. पण लग्न झाल्यापासून किती वर्ष हा प्रयत्न करताय किंवा यामध्ये काही कॅटेगरी आहे का? आपण असंही म्हणू शकतो की प्रयत्न करताना 1 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आलंय आणि तरीही होत नाही. बर. अशा वेळेला सुद्धा आपण त्यांना म्हणजे इनफर्टाईल कपल म्हणू शकतो. या इनफर्टाईल कपल मध्ये जर तपासणी करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते? जेव्हा आपण कपलचा विचार करतो तेव्हा दोघांमध्ये प्रॉब्लेम असू शकतात. हं. तर सर्वसाधारणपणे आधी ज्याला आम्ही पेशंटची हिस्ट्री म्हणतो. हिस्ट्री म्हणजे काय, की सर्वसाधारण लग्न होऊन किती वर्ष झाली, तुमचं वय किती आहे, काय प्रयत्न करताय, पूर्वी काय ट्रीटमेंट घेतली आहे, हं, हं. आणि यानंतर दोघांमधले तपासण्या वेगळ्या असतात. सर्वप्रथम पुरुषांची तपासणी केली जाते. त्यांच्या वीर्य तपासणीवर ठरतं की त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हं, हं, हं. आणि मग जर त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल हं. तर आपण मग त्यांच्या जास्त डिटेल्स म्हणजे त्यांच्या रक्ताच्या तपासण्या बरं. किंवा आणखीन काही सोनोग्राफी त्यांची पण असते विशिष्ट, हं, हं. ती करता येते. आणि स्त्रियांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत म्हटलं तर त्यांची सोनोग्राफी तिथून सुरुवात होते. त्यांची हं. जनरल एक्झामिनेशन झाली की ब्लड प्रेशर आणि उंची, वजन, अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांची एक सोनोग्राफी केली जाते. बर. आणि सोनोग्राफीमध्ये साधारण आपल्याला गर्भाशय, हं. बीजांड हं. या गोष्टीचे आणि त्याच्या आजूबाजूचे काही अवयव, त्यांना काही त्यांच्यामध्ये काही दोष आहे का हे बघितलं जातं. आणि त्यानंतर मग जे काही सोनोग्राफीवर जे काही दिसतं हं, हं. त्या प्रमाणात आपण पुढच्या काय तपासण्या ते ठरवतो. अच्छा. आणि मग त्यांच्या ब्लड टेस्ट असतात, हॉर्मोन टेस्ट असतात. हं, हं, हं. मग थायरॉइड, शुगर हं. या गोष्टी पण तपासल्या जातात. प्रोलॅक्टिन म्हणून एक हार्मोन असतो, तो पण हं. तपासला जातो. अच्छा. आणि आता बीजांडाची जी अवस्था सोनोग्राफीवर दिसली, हं. ती रक्तामध्ये आपण पडताळून पाहतो. बर. कधी कधी असं होतं की बीजांडांची अवस्था ही म्हणजे त्यांचं पेशंटचं वय आणि त्या बीजांडांचं वय हं. हे मॅच होत नाही. बर. काय तर अकाली काही महिलांमध्ये स्त्री बीजांची कमतरता निर्माण होते. बर. हं. तर अशा वेळेला मग आपण काही स्पेशल टेस्ट करतो हं, हं. आणि त्यानंतर एक टेंटेटिव्ह डायग्नोसिस आम्ही मनात आणतो की हं. काय असू शकेल. मग त्याच्यानंतरच्या तपासण्या असतात की त्यांच्या नळ्या उघड्या आहेत का, हं, किंवा हं. काही गाठी आहेत का गर्भाशयामध्ये, हं. गर्भाशयाच्या आजूबाजूला अच्छा. किंवा गर्भाशयाच्या पोकळीमध्ये हं. गाठी आहेत का. मग त्या प्रत्येकाचं जे काही ट्रीटमेंट, प्रत्येकाची जी हं. ट्रीटमेंट आहे ती वेगळी वेगळी असते. अगदी. आपण तपासण्यांबद्दल बोललो. हं. पण स्त्रियांमधली कारणं वंध्यत्वाची वेगळी असतात, पुरुषांमधली वंध्यत्वाची हो. कारणं वेगळी असतात. हो. तर थोडंसं याबद्दल सांगा. सांगतो. पुरुषांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आधी तर त्यांचा स्पर्म काउंट हं. किंवा म्हणजे शुक्रजंतूंचं प्रमाण हं. ते जर कमी असेल तर त्याला अनेक कारण आहेत. आता हं. लहानपणी समजा आपल्याला गालफुगी हा आजार माहिती हो, आहे. हो, हो. तर लहानपणी गालफुगी झाली आहे का, हं. कुठलं ऑपरेशन झालंय का, बर. हं. कुठला मार बसलाय का. आता मुलं शाळेत जाताना सायकलवर जातात, हो. कधी मार लागला काय, किंवा कुठला म्हणजे वृषण ज्याला म्हणतो किंवा टेस्टिकल्स काय, तर त्यांना काही पूर्वी इजा पोहोचली होती का. हं. त्यानंतर तो माणूस कुठे काम करतोय, हं. हं. म्हणजे अतिउष्ण म्हणजे वातावरणात काम हं, करतो का, हं, हं. भट्टीवर काम करतो का, अच्छा. त्याच्यावर ठरतं. त्यानंतर त्याच्या सवयी, स्मोकिंग, हं, अल्कोहोल, हं, हं. टोबॅको च्युईंग, गुटखा खाणं, हे. आणखीन दिवसेंदिवस ह्याचं प्रमाण वाढण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे जीवनशैली. हो. काय, वजन जास्त असणं, हं, हं, हं. त्यानंतर रात्र रात्र हं, जागणं, हं, हं.
उन्हाचा अजिबात स्पर्श न होणं म्हणजे ऑफिस, हम्म. घर, गाडी बरोबर. यामध्ये त्यांना कधी सूर्यप्रकाश हा शरीराला कुठे मिळत नाही. खरंय. त्यानंतर काही कारणं अशी असतात की ज्याच्यामध्ये त्याची काही चूक नाहीये. हम्म, हम्म. पण तो असाच आलाय म्हणजे त्याच्या शरीरामध्ये ती डेफिशियन्सीज आहे. बरं, बरं. काही अनुवंशिक आजार असतात. ते पण तपासावे लागतात. आणि मग नंतर असं लक्षात येतं की याला आता अत्याधुनिक ट्रीटमेंट शिवाय पर्याय नाही. बरं. हं. बऱ्याच वेळा स्पर्म काउंट वाढवण्यासाठी काही औषधं हम्म, हम्म, हम्म. देता येतात. पण अतिशय त्यांची उपयुक्तता पण फार मर्यादित आहे. अच्छा. आणि म्हणजे आता एक संदेश मला सर्व पुरुषांना द्यायचा आहे, की ज्यांच्यामध्ये शुक्रजंतूंचं प्रमाण हम्म, कमी आहे हम्म. आणि सर्व तपासण्या अंती असं लक्षात आलेलं आहे, की त्यांना आता ॲडिशनल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय दिवस राहणार नाहीत. हं. अशाने अ, वेळ घालवू नये. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे काय होतं, की आम्हाला काहीतरी औषधं देऊन बघा. काय त्यांचा विश्वास बसत नाही बरोबर आहे. आणि या विषयामध्ये अवास्तव आश्वासनं हम्म, हम्म. दिली जातात. हम्म. पेपरमधून जाहिराती, पान-पान मोठ्या जाहिराती केल्या जातात. हो. आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं, की जणू काय आता तो म्हणजे आता लगेच आज गोळी खाल्ली, की उद्या एकदम तो दुरुस्त होणार आहे. तर बरोबर. तसं होण्याचं प्रमाण हे म्हणजे बोलाफुलाला गाठ पडणं या व्यतिरिक्त त्याला काही किंमत काही नाहीये. नाही. तर बरोबर. त्यांनी या ट्रीटमेंटच्या मागे लागून हम्म, हम्म. त्यांनी तो जो महत्वाचा जो काळ आहे, तो वाया घालवू नये आणि त्यांनी तातडीनं वंध्यत्व तज्ञांकडे, निवारण तज्ञांकडे जायला हवं. हा माझा फार महत्वाचा सल्ला त्यांच्यासाठी आहे. कारण नक्कीच. माझ्याकडे येतात पेशंट्स तेव्हा असं लक्षात आलेलं आहे, की ते इतक्या उशिरा आलेले आहेत, की त्याच्या ट्रीटमेंटच्या निमित्ताने जो काळ गेलाय, त्याच्यामध्ये त्याच्या पत्नीचं वय जवळ-जवळ उलटून गेलंय. अरे बापरे! हां. आणि मग अशी परिस्थिती, की ते म्हणजे आता दोघांनाही त्यांच्या स्वतःपासूनचं जे जेनेटिकली हं, म्हणजे हं. बायोलॉजिकल पॅरेंटिंग ज्याला हं. म्हणू आपण. म्हणजे त्यांचं स्वतःचं असं मूल होण्याची शक्यता दुरावते मग अशा वेळेला. अच्छा. हा महत्वाचा एक मला सल्ला त्यांना द्यावा असं वाटतं. स्त्री वंध्यत्वाची कोणती कारणं आहेत? पुरुष वंध्यत्वाची पण आता तुम्ही सांगितलं. पुरुष प्रधान संस्कृती असेल तरी पण आपल्याकडे त्या गोष्टी एक्सेप्ट करणारी माणसं खूप कमी कमी आहेत. आहेत, कमी आहेत. पण कमी आहेत. म्हणूनच स्त्रियांमध्ये हां. मी जरा जास्त हा स्पष्ट सल्ला दिलेला आहे, अगदी, की अगदी. तुम्ही म्हणजे बघा एक म्हण आहे, "सस्ता रोए बार-बार आणि महंगा रोए एक बार." एक बार. तर हां. छूटमूट काहीतरी खोट्या जाहिराती किंवा टीव्ही किंवा YouTube किंवा काय Google हे करत बसण्यापेक्षा तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या बरोबर आहे. आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता स्त्री वंध्यत्वाची जर कारणं म्हणाल, तर स्त्री वंध्यत्वाची कारणं सुद्धा दोष जनरल एक असं म्हणू, की वजन जास्त आहे. बरं. हां. मग आधुनिक जीवनशैली, तिथे पण जसं पुरुषांना लागू आहे तसं स्त्रियांना पण लागू आहे. मोबाईलचं व्यसन जसं पुरुषांना लागू आहे तसं स्त्रियांना हो. लागू आहे. त्यानंतर पुन्हा उन्हात बसणं किंवा काय. यानंतर मग काही कारणं अनुवंशिक असतात. बरं. अनुवंशिक असं किंवा आपण असं म्हणू, की त्यांचा त्याच्यात काय दोष नाहीये. म्हणजे मुळातच त्यांच्या शरीरामध्ये स्त्रीबीज नसतातच बरं. हां. किंवा अत्यंत कमी असतात, की जी ते वयात येईपर्यंत ती संपून जातात. हं, हं. प्रत्येक महिलेला एक विशिष्ट कोटा हा निसर्गाने दिलाय. बरं. हां. तो आईच्या पोटातच तिला मिळतो. हं. पण ती वयात येईपर्यंत त्याचा जवळ-जवळ 90% 80% भाग हा संपलेला असतो. हे निसर्गाचा नियम आहे. बरं. हां. जो उरलाय हं. त्याच्यातून महिन्याला 1 बीज हं. असं 400 बीज अ, तिच्या उपयोगाला येतात बरं. हां. आणि उरलेली आपोआप नष्ट होतात. हं, हं. त्यामुळं महिलांना सुद्धा माझा म्हणजे मी बाकीची कारणं सांगीनच, पण हा सल्ला आहे, की लग्न उशिरा होतायत. हं. त्यानंतर करिअरसाठी म्हणून महिला पोस्टपोन करतात, टाळतात प्रेग्नन्सी. बरोबर आहे. मग त्यांना आता जीवनशैलीप्रमाणे त्यांना फ्लॅट घ्यायचा आहे, त्यांना गाडी घ्यायची आहे, मग त्याचे हप्ते द्यायचे आहेत म्हणून दोघं टाळतात. बरोबर आहे. हं. आणि त्यानंतर जेव्हा ते प्रयत्न करायला लागतात,
पुरुषांना 50 पर्यंत प्रॉब्लेम नाहीये, पण महिलांना 35 नंतर 100% प्रॉब्लेम येणार आहे. बापरे! हां. तर ज्या मुली लग्न उशिरा करतात आणि त्यानंतर प्लॅनिंगच्या मध्ये जे 4-5 वर्ष घालवतात, हं, हं, हं. त्यांना माझा 100% हा सल्ला आहे, की तुम्ही प्लॅनिंग जरी करायचं असेल, तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय प्लॅनिंग करू नये. नक्कीच. कारण तिथून जर दोष आढळला, तर तो दूर करण्यासाठी कदाचित वेळ निघून गेलेली असेल. मग दुसऱ्या काही कारणं आहेत, की लहानपणी कुठला आजार झालाय का? त्या नळ्या चोकअप झाल्यात का? हं, किंवा हं. एखादं ऑपरेशन झालं. तर अपेंडिक्स सारखं ऑपरेशन झालं, हं. पण अपेंडिक्स फुटलंय आणि त्याचं काहीतरी इन्फेक्शन आत पोटात पसरलंय. तर नळी आणि अपेंडिक्स हे जवळ-जवळ असतात. बरं, बरं. हं. त्यामुळं अपेंडिक्सची जी सूज आहे, ती त्या नळीला पण पोहोचू शकते बरं. आणि मग ती नळी चोकअप होते. किंवा फार उशीर केल्यामुळे कधी-कधी गर्भाशयाला गाठी पण येतात. त्याच्यामुळे सुद्धा अ, अ, वंध्यत्व येऊ शकतं. हे फायब्रॉइड म्हणता हे येईल? फायब्रॉइड म्हणता येईल. ओके. हां. तर आता फायब्रॉइड सुद्धा जरा लेट एजमध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे जे प्लॅनिंग खूप वेळ करतात, त्यांना फायब्रॉइडचा त्रास होण्याची शक्यता आहे. यानंतर आता सध्याचा सगळ्यात मोठा जो ज्वलंत प्रश्न आहे, तो पी-सी-ओ-डी. हा हो, सगळ्यांना हो. अगदी मुली जेव्हा किंवा त्या जोडप्यातली ती स्त्री जेव्हा आमच्याकडे येते ना, हं, तेव्हा ती हं. सगळं आधी वाचूनच आलेली असते आणि ती बरोबर. म्हणते, "काय होतंय तुला?" तर ती म्हणते, "मला पी-सी-ओ-डी आहे." हं. मग मी तिला शांतपणे सांगतो, "ते मी ठरवीन. काय? तू फक्त तुला काय तक्रार आहे किंवा तुला काय हवं आहे हे सांग आणि ते प्रामाणिकपणे ते मी शास्त्रशुद्ध पद्धतीनं करण्याचा मी प्रयत्न करेन. प्रयत्न तू करा. त्यामुळे तुझी पाठी पुसून आत ये." बरोबर. काय? हां. कारण तिचे जे पूर्वग्रह आहेत ते दूर हं. करायलाच बरेच दिवस लागतात. हो ना, बरोबर. आता पेशंटला सांगितलं, की तुझं वजन जास्त आहे आणि तुला जरा वजन कमी करावं हं, लागेल किंवा हं, कमी खावं लागेल. तर ती पहिल्यांदा म्हणते, की "मी काय फार खातच नाही." हं. इथून तिची सुरुवात होते. तर तिला ह्याची जाणीव करून द्यायला पाहिजे, की ती जे खाती आहे ते सुद्धा जास्तच आहे आणि ते कमी झाल्याशिवाय माझी ट्रीटमेंट सुरू होत नाही. बंद पडलेली गाडी मला ढकलायची आहे. तर गाडीच्या त्या ब्रेकचा तरी पाय तू काढायला पाहिजे बरोबर. किंवा समोर दगड लावलाय तो काढायला पाहिजे तर मी काढायला धक्का मारणार. बरोबर. तर हे पण त्यांना कळलं पाहिजे आणि हा जो आजार झालाय तो 100% आधुनिक जीवनशैलीचा आजार आहे. बरं. काय? म्हणजे एक तर व्यायाम कमी हं, हं. म्हणजे माझा असा सल्ला नाही की मुलींनी आता जात्यावर बसावं किंवा उफळावर बसावं असा माझा हं. सल्ला नाहीये. बरोबर आहे. काय? हं. आता लांब-लांब जावं लागतं त्यामुळे त्यांना गाडी किंवा स्कूटर लागणार, त्यांना मिक्सर आलेले आहेत, त्यांना घाई असते हो. जायची त्यामुळे ही कामं पण त्याचबरोबर फास्ट फूड, मग पुन्हा सनलाईटला एक्सपोजर नाही, हं, हं. व्यायामाचा अभाव, बरं फास्ट फूड मी त्यांना आणखीन एक असा माझ्या म्हणजे अतिशय सोप्या शब्दात सांगायचं तर जे काही खराब होण्यासारखं आहे हं, घरात हं. आणलेलं, ते त्यांना चांगलं आहे आणि जे टिकणार आहे ना, ते त्यांना वाईट आहे. हं, आता हं. हा विरोधाभास समजावून घ्या. खराब काय होईल? फळं आणली, हो, ती 4 दिवसांनी खराब होतील. हो. पण हं. चिवडा आणला किंवा वेफर्स आणले, तर ते महिन्यांनी पण खराब होणार महिनाभर नाहीत. नाही. हां. त्यामुळे जे खराब होणार आहे, ते खा आणि जे खराब होणार नाही, ते खाऊ नको. अच्छा, अतिशय सोपा सल्ला आहे. अच्छा. हां, तुम्ही बघा जे टिकणार आहे, महिनाभर टिकणार आहे, अजिबात खाऊ नको. जे खराब होणार आहे घरी आणल्यानंतर, फळं आहेत, भाज्या आहेत, दूध आहे, दही आहे, हो. हे खा. आणि हेल्दी ईटिंग सुद्धा पुन्हा त्याच्यात पण म्हणजे पेशंट कमी आणि सल्लागार जास्त झाले हं, त्यांच्यापेक्षा. हं, हं. तर त्यांना सुद्धा सल्लागारांना सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला नक्की या पेशंटला काय करायचं? कारण त्यांना काय असतं, की ते काही त्यांना ट्रीटमेंट देणार नसतात. ते फक्त तिला सांगणार, की "हो, मी तुझं पी बरं करणार आहे." ट्रीटमेंट कोण देणार? डॉक्टरच डॉक्टर झालं. देणार. हं. पण वेळ जातो जास्त त्या अनावश्यक गोष्टींवर बरं. आणि त्यांना काही देणं-घेणं नाहीये, ह्यांना होतं का नाही? आम्हाला आहे. बरोबर आहे ना. कारण आमचं रेप्युटेशन पण त्याच्यावर अवलंबून हो. असतं. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे, की योग्य सल्ला, आता तो योग्य का अयोग्य हे काळच ठरवतो. बरोबर. पण तरी सुद्धा तज्ञांकडून सल्ला घ्यावा आणि व्यायाम करावा, फिरायला जावं, मेडिटेशन करावं, लवकर झोपावं. मी तर म्हणतो, की सर्वांनी आता ज्यांना नाईट ड्युटी आहे किंवा त्यांना कॉल्स आहेत, हं. त्यांना सोडून बाकीच्या इतरांनी त्यांच्या जीवनशैलीत बदल करायलाच पाहिजे.
लवकर झोपायला पाहिजे. आता मोबाईलचा किंवा टीव्हीचा सुद्धा एक दुष्परिणाम सांगतो हम्म, इथेच. हम्म, म्हणजे पीसीओडी का होऊ लागलाय हम्म, काय, तर आता घर घर में काय ते हर हात में काय मोबाईल. मोबाईल हम्म, किंवा जे ब्रीद होतं ते हो, काय, तर त्याच्यामुळे काय झालं, अँड्रॉइड फोन्स आले. हो, तर या सर्व टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल यांच्यापासून जो निळा प्रकाश जो आपल्याला येतो ना, बर, हा, तर तो तुमच्या झोपेवर परिणाम करतो. बर, हा, आणि जागरण जी करतो ना त्याच्यामुळे सुद्धा बघा, शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक हॉर्मोन आहे. आणि तो सगळ्यात कमी सिक्रेट कधी होतो माहितीये का, माणूस झोपल्यानंतर. म्हणजे रात्री 10 ते पहाटे 5 इन्शुलिनचं शरीरातलं प्रमाण अत्यंत अल्प असतं. अच्छा, काय, आणि तुम्ही जेव्हा ते जागता, हम्म, हम्म, मग जी माणसं जागतात ना, म्हणजे कुणीही असू दे, हम्म. कुठल्याही वयातली असू दे, थोड्या वेळाने ते खातात काहीतरी. टीव्ही बघत बघत आपण तोंडात काहीतरी भूक टाकतो. लागली चला, हा. भूक लागतेच, कारण ते इन्शुलिन वाढतं. बर, कारण बर, ते कमी होत नाही, वाढतं म्हणण्यापेक्षा. अच्छा, आणि कमी नाही झालं की ते तुम्ही संध्याकाळी जे खाल्लेलं आहे 6-7 ला, ते हम्म, जिरलेलं असतं. आणि हा, जिरलेलं असतं की मेंदू सांगतो आता भूक लागली, मला भूक लागली आहे. हं. मग मला भूक लागली की मग मी खाणार. हो, मग मी खाणार म्हणून इन्शुलिन पुन्हा ते पचवण्यासाठी वाढणार. हो, आणि हे जे विष चक्र किंवा विशियस सायकल आपण ज्याला म्हणतो ते सुरू होतं. आणि ह्या ब्लू लाईटचा आणखीन एक परिणाम होतो की शरीरामध्ये झोप चांगली येण्यासाठी मेलॅटोनिन नावाचं एक द्रव्य तयार होतं हो, हो, किंवा हॉर्मोन तयार होतं. आणि हे मेलॅटोनिन तुम्ही जर शांतपणे झोपला तर त्या मेलॅटोनिनचा म्हणजे परिणाम होतो आणि मग तुमचं इन्शुलिन वाढत नाही. हम्म, मग मेलॅटोनिन कमी म्हणून तुम्ही झोपत नाही, झोपत नाही म्हणून तुमचं इन्शुलिन वाढतं आणि मग ती पुन्हा ते चक्र एक सुरू होतं. बर, आणि मग हा पीसीओडीचा आजार होतो. आणि पीसीओडीचा आजार अगदी साध्या शब्दात जर समजावून सांगायचा असेल तर एका छोट्या दारातून आपल्याला जर काही 10 माणसं बाहेर काढायची, तर लाईन लावली तर प्रत्येक जण बरोबर येईल. हो, पण सगळेजण 10च्या 10 जसं बसमध्ये चढतात लाईन सोडून, तर एखाद्याला जागा मिळत नाही, एखाद्याची पर्स तर चोरीला जाते, एखाद्याची पॅन्ट तर फाटते, एखाद्याची चप्पल तर तुटते. असं खरंय, होतं की नाही? हो, तसं महिन्या-महिन्याला तयार व्हायचं जे स्त्रीबीज आहे, हम्म, ते पीसीओडीमुळे तयार होत नाही म्हणून छोटे-छोटे 10-12 पुढे येतात. बर, मग एकही धड तयार होत नाही. आणि एकही धड तयार होत नाही म्हणून वंध्यत्व अच्छा, फलितच होत नाही. हा इतका सोपा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. योग्य वेळी म्हणजे वेळेला योग्य वेळी खा, योग्य वेळी झोपा, गोड पदार्थ, डेझर्ट्स वगैरे जवळ-जवळ बंद करा. किमान एक मूल होईपर्यंत तरी. अच्छा, हां, तर पीसीओडी जर टाळायचा असेल, तर ही म्हणजे ही सूत्र पाळलीच पाहिजेत, की योग्य वेळी झोपा, योग्य वेळी जेवा, भूक लागली तरच खा. अधून-मधून शक्य झाला तर उपवास करा. बरं, तो उपवास आपल्या एकादशीसारखा नाही आहे, साबुदाणा, भगर आणि चिवडा, सगळं वेफर्स खाऊन. खायचं, हं. तो उपवास हा जैन साधू करतात, तसा करायला हवा. लंघन पूर्णपणे, लंघन पूर्ण करायला पाहिजे. साबुदाणा, वेफर्स, चिवडा, भगर या गोष्टी पूर्णपणे टाळायला पाहिजेत. त्या दिवशी उपवास करा तुम्ही आणि माझी खात्री आहे, की तुम्ही जर 2-3 दिवस जर सलग उपवास केला, तर चौथ्या दिवशी तुम्हाला भूक लागत नाही. काय? ती खरंय, जी ती जी ईटिंग डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो, की ती ईटिंग डिसऑर्डर्स ही हळू आपली तयार होऊ लागली आहे. कुठल्याही वाईट गोष्टीची सुद्धा सवय लागते. चांगल्या गोष्टीची जशी सवय लागायला वेळ लागतो, तसा वाईट गोष्टीची सवय लागायला वेळ लागत नाही. आणि ती लवकर लागते. खरंय, आणि लवकर लागली, की ती सुटत नाही. सुटायला मात्र फार वेळ लागतो. बरोबर, काय? आणि शेवटी हेच म्हणेन, की तुम्ही फार मोठा म्हणजे वेळ म्हणजे फार वेळ वाया घालवू नका. महिलांनी 35शी मध्ये 35च्या आधी मूल होऊ द्यावं. प्लॅनिंगमध्ये त्यांनी पडू नये. आणि जर प्लॅनिंग करायचंच असेल, तर त्यांनी किमान एका तज्ञाचा, आणि सल्ला, मी तज्ञाचा हा मुद्दाम मुद्दाम, अंडरलाईन करतो. आता मी इथं अगदी, तुम्हाला बोलताना अंडरलाईन करू शकत नाही, पण तज्ञाचा सल्ला घ्या. बरोबर आहे, हं. याच्यामध्ये काय म्हणजे मला कोणावर टीका करायची नाहीये. पण जसं-जसं हे शास्त्र प्रगत होऊ लागलंय ना, तर ह्या शास्त्राच्याच बारकाव्यांना समजायला एवढा वेळ आम्हाला लागतो. त्यामुळं तुम्ही एकदा सल्ला घ्या. बुवा आम्हाला प्लॅनिंग करायचंय, तर आम्ही सांगू तुम्हाला काही टेस्ट टेस्ट करून घ्या, एक सोनोग्राफी करून घ्या आणि
मग आम्ही त्यांना हे देऊ म्हणजे वॉर्निंग टाईप असं बुवा त्यांना धोक्याचं डेडलाईन ठरवून डेडलाईन देऊ. ठरवून देऊ की तुम्ही यानंतर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर मग तुम्ही बरोबर, हे बरोबर. टाळा बरोबर, प्रेग्नन्सी. बरोबर. सर मला असं विचारायचं सध्या IVF हा शब्द कॉमन झालाय म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात हा शब्द आहे. भले त्यातली काही माहिती नसेल. पण नेमकं IVF आहे काय हे तंत्रज्ञान? सांगतो. आता मागच्या विषयाशी जेव्हा मी बोलताना म्हणालो की वंध्यत्वाचं प्रमाण वाढू लागलंय, हं. ही वस्तुस्थिती आहे. तर IVF हा इंग्रजी शब्द आहे, हं. शॉर्ट फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. अच्छा. हं. इन व्हिट्रो आणि इन व्हिओ असे 2 शब्द आहेत इंग्रजीमध्ये. जे शरीरामध्ये घडतं ते हं. इन व्हिओ आणि जे शरीराच्या बाहेर घडतं ते इन व्हिट्रो. बरं. आता गर्भधारणा ही पूर्वी पारंपरिक पद्धतीनं जी होत होती तेव्हा ती शरीरात होत होती. पण जेव्हा काही अडथळे आले, हं. म्हणजे नळ्या बंद आहेत किंवा आणखीन काही अडथळे आहेत, की जिथे इन व्हिओ प्रेग्नन्सी शक्य नाहीये, कन्सेप्शन शक्य नाहीये. हं, हं. मग शास्त्रज्ञ धडपडत असतात आणि एकदा असं काहीतरी करताना त्यांना एक शोध लागला, की अरे, हे शक्य आहे. मग शरीरामध्ये जे काही तापमान आहे किंवा हं. शरीरामध्ये गर्भधारणा राहण्यासाठीची जी काही जे काही वातावरण आहे असं समजू आपण एका अगदी साध्या शब्दात, ते वातावरण जर आपण प्रयोगशाळेत तयार केलं बरं. हां. तर गर्भधारणा म्हणजे अ, गर्भ तयार होणं हं. हे शक्य आहे. बरं. मग IVFचा शोध लागला. बरं. मग आता शरीरामध्ये म्हणजे ते बीज जेव्हा ज्या वातावरणात असतं ते हं. फ्लुइड, हं, हं, हं. एक एक स्पेशल फ्लुइड असतं त्या बरोबर. बीजाभोवती. हं. तर त्या फ्लुइडचा पीएच काय आहे, त्याचं टेम्परेचर काय आहे, त्याचं सोडियम काय आहे, त्याचं पोटॅशियम काय आहे, त्याचं शुगर काय आहे, त्याची एनर्जी किती, हे सगळं आपण प्रयोगशाळेत करू शकलो. आपण जसं आता फळांचे किंवा एखादं म्हणजे फ्रॅग्रन्स हं. सेंट आहे किंवा हं. परफ्यूम आहे, हं. तो पूर्वी फक्त झाडातूनच मिळत होता आपल्याला हो. फुलांमधून. हो. आता आपण बाहेर तयार करू शकलो हो. म्हणजे केमिकल पासून. आपल्या लक्षात आलं की कशामुळे त्याला हे आहे. तसं आपल्या लक्षात आलं की त्या अ, जे बीज आहे त्याच्या भोवतीचं जे वातावरण आहे, ते आम्ही प्रयोगशाळेत तयार करून ते वापरू लागलो. त्यानंतर शुक्राणू. आता शुक्राणूभोवती पण काही रसायन किंवा फ्लुइड असतं. बरं. हां. ते पण आम्ही तयार करू शकलो. हं. मग असं लक्षात आलं की त्या दोघांना जर जवळ आणलं, हं, हं. तर ते भेटतील जे शरीरात भेटत होते हं, हं. आणि ते फलित होईल. बरं. हां. मग पूर्वी असं होतं की ते फलित जरी झालं, तरी ते वाढवण्यासाठीची अजून म्हणजे शास्त्र इतकं प्रगत झालं नव्हतं. मग ते वाढवण्याचं पण शास्त्र प्रगत झालं. हं. मग सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की ते टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे कुठेतरी एका ट्यूबमध्ये तो गर्भ वाढतो. नाही. गर्भ हा आईच्या पोटातच वाढू हं, शकतो. हं, हं. आज तरी निदान. अच्छा. आता अजून AI मुळे आणि काय 5-50 वर्षानंतर जेव्हा आम्ही असू नसू, पण ते कदाचित काय तंत्रज्ञान होईल ते मी सांगू शकत नाही. बरोबर आहे. हां. काय. पण ते तंत्रज्ञान यायच्या आधी आम्ही 48 तास तो साधारण गर्भ तो प्रयोगशाळेत वाढवतो. बरं. आणि 48 तासाचा झाल्यानंतर तो रुजायच्या अ, परिस्थितीत हं, येतो. हं. मग तो आईच्या पिशवीत पुन्हा सोडला जातो. गर्भात सोडलं. गर्भात सोडला जातो, गर्भाशयामध्ये. आणि मग तो रुजणं आणि हे सगळं अजून निसर्ग अजून आम्हाला त्यांनी ते दिलेलं नाहीये. बरोबर आहे ते. काय? आम्ही काय काय तयार करतो तर गर्भाशयातलं आतलं अस्तर आणि तो गर्भ बाहेर तयार केलाय. आता तो स्पेशल त्याची जी काही साधनं असतात त्याच्याने तो आईच्या पिशवीत सोडला, गर्भाशयात सोडला. हं, हं. ते सगळं वातावरण आम्ही औषधं आणि प्रयोगशाळा या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करून तयार केलं आणि तो सोडला म्हणजे तो तयार होतो. आणि मग तो वाढू लागला का नाही हे आपल्याला साधारण 15 दिवसानंतर ब्लड टेस्ट करून आणि अजून 1 आठवड्यानंतर सोनोग्राफी करून असं हे आपल्याला कळतं. आणि मग जी पुढची जी प्रक्रिया आहे हं. ती पूर्ण ही अ, निसर्गाने जशी वर्षानुवर्ष हां, शतकोनशतक हां. केली आहे त्याच पद्धतीनं होतं आणि मग तो गर्भ वाढतो. ह्याला IVF म्हणतात. अच्छा. हां. IVF, IUI हां. हे वेगवेगळे शब्द आहेत. आता ॲक्चुअली हे माहीत नाही. हां, बरोबर आहे. तर आता IVF जे आहे ना, हं. ते शरीराच्या बाहेर होतं.
IUI काय आहे आता हे पण सांगतो मी तुम्हाला. IUI मध्ये काय होतं, की जर पुरुषाचा काउंट सिमेन एनालिसिस केल्यानंतर स्पर्म काउंट ज्याला म्हणतो, तो एका विशिष्ट पातळीच्या जर खाली असेल आणि शुक्राणूंची हालचाल जी असते ना, ती सुद्धा काहींची मंद असते, बर. काहींची बरी असते. म्हणजे आता 100 मार्काचा प्रश्न आहे, तर काहीची 15-20च मार्क पडतात. काहींना 50 पडतात आणि काहींना डिस्टिंक्शन आहे. तर ते डिस्टिंक्शन वाले जे आहेत शुक्राणू, ज्यांची हालचाल खूप चांगली आहे, ते बाजूला काढले जातात बर. आणि ते वॉश केले जातात. बर. काय वॉशिंग मध्ये काय होतं, की काही जे शरीरामधले जे टॉक्सिन्स आहेत किंवा अशी द्रव्य आहेत की जी त्या काउंटला मारक आहेत, ती बाजूला ती वॉश आउट करून काढली जातात आणि तो जो अर्क आहे तो स्त्रीच्या गर्भाशयात सिरिंजनी पोहोचवला जातो. बर. तो पोहोचवल्यामुळे त्या शरीरामध्ये स्त्रीबीज तयार केलेलं आहे. तयार केलेलं आहे म्हणण्यापेक्षा त्यांना इंजेक्शन देऊन एकाच्या जागी 2 किंवा 3 असे वाढवलेले आहेत, म्हणजे जस्ट टू इन्क्रीज दी चान्स. आणि ती जी प्रोसेस आहे ती त्याच्या पिशवीत ती इंजेक्शन केल्यानंतर पुढचं सगळं जे काम आहे ते निसर्ग करतो. ह्याला अच्छा. IUI म्हणतात. अच्छा. आणि IVF जे मी सांगितलं ते बेसिक सांगितलं. आता त्याच्यामध्ये पण प्रगती झाली. कधी कधी काय झालं, की जे स्त्रीबीजाचं जे आवरण आहे ते थोडं काही महिलांमध्ये जाड असतं. आता तो जो स्पर्म आहे एकच, एक स्त्रीबीज एकच स्पर्म लागतो, भले ते 50 मिलियन असू दे. बरोबर. काय म्हणजे 500 लाख जरी असले तरी आपल्याला एकच लागतं त्याच्यात. तो ते जे आवरण आहे ना त्याची ताकद ते पेनिट्रेट करायची कमी पडते. अच्छा. हा. मग शास्त्रज्ञांना असं वाटलं, की आपण असं केलं तर त्या आवरणाला थोडंसं भोग पाडलं बर. तर तो स्पर्म जाईल आत. म्हणजे त्याला वाट करून दिली. वाट करून दिली आणि ते करता करताना चुकून ते पार आतच गेले. तो जो स्पर्म आहे ना तो पूर्ण त्या बीजामध्ये आतपर्यंत गेला. आम्हाला कुठं सोडायचं होतं, त्या आवरणाच्या जाड आवरणाच्या फक्त आत. आत. हा. त्याच्या पण एक थोडी जागा असते मध्ये. बरोबर. हा. तर ते आत गेलं आणि आत गेलं आणि गर्भ फलित झाला. बर. मग एकदम सगळ्यांना अचंबा वाटला, की अरे हे पण करता येतं. म्हणजे आणखीन एक स्टेप पुढे. पुढं ते आवरण त्याला फोडत बसायला किंवा त्याला भोग पाडायला जी ती त्याला मेहनत लागेल आणि ते दमेल. हा. म्हणूनच झालेलं नाहीये. ते दमतंय तिथपर्यंत पोहोचून. मग आपण असं करूया, की एखादा समजा अपंग माणूस आहे त्याला लिफ्टनीच वर नेऊ ना. जिना कशाला चढायचं, त्याला बाबा दम लागतोय छातीत चढताना, पण त्याला वर तर न्यायचं आपल्याला. मग आम्ही लिफ्ट तयार केली. मग त्या लिफ्टमध्ये बसून तो पहिल्या मजल्यावर जातो. अच्छा. मग ते त्याला इक्सी म्हणतात. मग त्याच्यामध्ये पुन्हा नवीन तंत्रज्ञान आलं, नवीन अवजार आली. मग त्या सुया पूर्वी आम्हाला तयार कराव्या लागायच्या. आता त्या आपोआप म्हणजे कंपन्या तयार करून आम्हाला रेडीमेड स्टराईल देतात. आणि त्याची यंत्र आली, की जे आम्हाला त्याचं मॅग्निफिकेशन म्हणजे आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्र जे म्हणतो ना आपण, तशी यंत्र आली. आणि त्यामुळं एका बाजूने ते अंड धरायचं, स्त्रीबीज धरायचं आणि दुसऱ्या बाजूने ते आत इंजेक्शन सोडायचं. ती सुई काढून घ्यायची. ते इतकी सूक्ष्म असते की ते भोग लगेच बुजून जातं. ते काय जसं पाण्यात छडी मारली, थोडा वेळ पाणी बाजूला जाईल पण छडी बाहेर येईपर्यंत पाणी जवळ आलं तसं ते बुजून जातं. आणि मग त्यांची प्रक्रिया सुरू होती जी निसर्गच करतो. आम्ही काय करत नाही त्याच्यामध्ये. आम्ही फक्त या टेक्निकचं श्रेय घेतलं. अच्छा. आणि अगदी ज्यांचा काउंट कमी आहे त्यांना ही टेक्निक वापरली जाते. ज्यांचा काउंट बरा आहे त्यांना नुसतं त्या स्त्री बीजाभोवती त्यांना स्पर्म्स असं सोडून दिले जातात, त्याच्यात ते डुबवलं जातं. मग त्याच्यातला एक जो सक्सेसफुल आहे तो आज जातो. इक्सी मध्ये काय तर आम्ही तुला चान्सच देत नाही, आम्ही सरळ तुला लिफ्ट मधनच वरच्या मजल्यावर नेणार. तर ते तसं करतो. त्याला इक्सी म्हणतात. सामान्य नागरिकांमध्ये हे असं आहे की IVF करणं, IUI करणं हे खूप महागड आहे, म्हणजे सर्वसामान्यांना अफोर्डेबल नाहीये. तर या ट्रीटमेंट बद्दल आणि खिशातल्या पैशांबद्दल काय सांगा? हा समज काही चुकीचा नाहीये. हा समज खरा आहे.
आता याची कारणं जर म्हणली तर हम्म. मूळ हे तंत्रज्ञान, ह्याला लागणारे इन्स्ट्रुमेंट्स, ह्याला लागणारं ते जे मी म्हणलं फ्लुइड आम्ही तयार केलं बॉडी बरोबर बाहेर, ते बरोबर रिएजंट बरोबर आहे. किंवा त्याला मीडिया म्हणतात आमच्या भाषेत, तो मीडिया. आता हे सगळं इतकं महाग आहे बरोबर मुळातच, बरोबर. की ही ट्रीटमेंट महाग होणार. गरिबी हा भाग त्याच्यातला जो आहे, तो हा प्रॉब्लेम सामाजिक आहे. हा मेडिकल प्रॉब्लेम नाहीये. नाहीये. म्हणजे डॉक्टरांनी फी वाढवली म्हणून पेशंट गरीब झाले नाहीयेत. अनफॉर्च्युनेटली गरीब पेशंटना सुद्धा हा आजार होतो किंवा असे हो प्रॉब्लेम्स येतात. हो. आणि पूर्वी या पेशंट्सना ट्रीटमेंटच नव्हती. हम्म. नशिबाला दोष द्यायचे. हो. आमच्या नशिबात नाही हो मूल नाहीये म्हणायचे, नाहीये. किंवा पुरुष मान्य करायची नाहीत हे माझ्यात दोष आहे म्हणून. दुसरं लग्न करायचे, तिसरं लग्न करायचे, बरोबर आणि मग तिघी तशाच, आणि हे दुसरा पर्याय नव्हता. बरोबर. आता पर्याय आला. मग गरीबाला पण वाटायला लागलं की मला तरी एक तरी हवं माझं, कारण माझं मूल मला होणं, माझ्यापासून होणं हा म्हणजे हा आनंद म्हणा, आनंदच नाही हा, बाकी पण हा समाधान. आपल्या समाधान आहे. आणि त्याच्यामध्ये जो न्यूनगंड नाहीतर येतो तो आम्ही टाळतोय त्याच्यातून. बायोलॉजिकल पॅरेंटिंग ज्याला म्हणू आपण, म्हणजे त्या स्त्रीला तिच्या रक्तामासापासून झालेलं, पुरुषाला माझ्यापासून झालेला हा जो समाधानाचा किंवा आनंदाचा भाग आहे तो आम्ही देऊ लागलो. ही ट्रीटमेंट महाग आहे, पण एकेकाळी ही इतकी महाग होती की इथून सिंगापूरला नाहीतर अमेरिकेला नाहीतर इस्रायलला जावं लागत होतं. खरे खरे. त्यानंतर असा एक काळ आला की ते फक्त बेंगलोर, हैदराबाद, मुंबईला व्हायला लागली. त्यानंतर असा एक काळ आला की ती सोलापूरला व्हायला लागली. आता ती पंढरपूर, मोहोळ, बार्शीला पण व्हायला लागली. तर हा भाग तुम्ही बघा ना. अगदी खरंय. आणि इन फ्युचर याच्यामध्ये अजून काही आणि ते अजून एक होईल, तंत्रज्ञान ब्रेक थ्रू आहे. जर मिळाला बघा. पहिला जेव्हा मोबाईल आला हो. तेव्हा आउट गोईंग 32 रुपये आणि हो. इनकमिंग 16 रुपये होतं ना. खरंय खरंय. आज काय परिस्थिती आहे? आज अनलिमिटेड कॉलिंग. कारण टेक्नॉलॉजी बदलली. कंपनीच्या हातात नाहीये, तसं डॉक्टरांच्या हातात ते महाग करणं नाही. बरोबर आहे. मी जर म्हणालो माझ्याकडे 5 लाख रुपये, तर पेशंट म्हणेल बरं ठीक आहे मी उद्या येतो. तो शेजारी चौकशी करेल, गुगलवर जाईल, युट्यूबवर जाईल, बघेल कोण स्वस्त आहे ह्याच्यामध्ये. एक सर्च टाकला, चीप IVF इन सोलापूर किंवा चीफ IVF इन महाराष्ट्र, मिळेल त्याला, तो तिथे जाईल. त्यामुळे आमच्या हातात ते कंट्रोलिंग नाहीये. बरोबर आहे. आमच्या हातात ज्या दिवशी गॅजेट स्वस्त होतील, जेव्हा त्याला लागणारी रसायनं स्वस्त होतील, त्यावेळेला हे ऑटोमॅटिकली होणारच आहे. आणि एक काळ असा होता की सामान्य डॉक्टर सुद्धा परवडत नव्हता. आता महागडा पण परवडू लागलाय. हे पण काही दिवसांनी येईल. त्यामुळे ही समजूत मनातून जायला पाहिजे की ते हा जरा जास्तच महागडा आहे, ह्याच्याकडे जाऊ का नको. तर हा एकच असेल तर ह्याच्याकडे जावंच लागेल. काय आपल्याला आपलं जर हवं असेल तर ते जावं लागेल. पण त्याचबरोबर जो महागडा आहे तो कायम महागडाच राहणार नाहीये. म्हणजे ह्याला सिल्वर लाइनिंग नक्कीच आहे. ह्याला काय नक्कीच पहाट होणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा. प्रत्येकाच्या आयुष्यात पहाट होणार आहे. आणि 100% जेव्हा हे सर्वसाधारण लोकांना होईल, सरकारही करू शकते हे. त्यांच्या टीचिंग इन्स्टिट्यूट मधून हे ट्रेनिंग सुरू करू शकतं. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये हे रिएम्बर्स करू शकतं. काय आणि ही महाग आहे हे मला असं वाटतं जरा सापेक्ष आहे. काय आज याच्यापेक्षा सुद्धा महाग ट्रीटमेंट्स आहेत. काय आणि मी त्याचं काही जस्टिफिकेशन देत नाही. आणि मला स्वतःलाही वाईट वाटतं कधी कधी की ही ट्रीटमेंट समोर आलेल्या पेशंटला ही परवडत नाही, हे मला दिसत असतं. आमचा फायदा कमी करून सुद्धा आम्ही अगदी कट टू कट ज्याला म्हणू आपण, काय मिनिमम प्रॉफिट मध्ये हे करतोय सध्या सुद्धा. आम्ही खूप त्याच्यामधून प्रॉफिट मिळवतो असं नाही. तसं जर एवढा प्रॉफिट मिळत असतं तर 2च पेशंट केले असते वर्षातून. तसं होत नाहीये. आणि नक्कीच एक काळ येईल की ज्या वेळेला सर्वसामान्य माणसाला अगदी सहज ते उपलब्ध होईल. काय पण याच्यामध्ये आणखीन एक भाग लक्षात ठेवा तुम्ही. आता तुम्ही मागा म्हणालात की हे असं गैरसमजुती. आणखीन एक गैरसमजुती अशी आहेत की
बघा 100तून 50च लोकांना होतं किंवा 100तून 10 लोकांनाच होतं. बघा हो, आम्ही एवढे पैसे खर्च केले आणि झालं नाही बघा, सगळे पाण्यात गेले आमचे. फेल्युअर रेट. फेल्युअर रेट. तर बघा ही नापासांची शाळा आहे. खरंय. काय? आता जर पासच व्हायची असती ती मुलं हुशार असती, तर ती त्या शाळेत झाली असती ना. हो ना. ती आमच्या शाळेत आलीच नसती. खरंय. काय? तेव्हा नापासांची जी शाळा आहे त्याच्यातून काही मुलंच पास होणार. बरोबर. हे ओळखून घ्यावं. बायोलॉजीमध्ये गणित नाहीये. कॉम्प्युटरमध्ये गणित आहे, मॅथ्समध्ये गणित आहे, केमिस्ट्रीमध्ये आहे, फिजिक्समध्ये आहे. बायोलॉजीमध्ये नाहीये. बायोलॉजीमध्ये पूर्वीच्या पद्धतीने 100 पैकी 100 मार्क कुणालाच पडलेले नाहीत. नाही. नाहीतर शेतकऱ्यांनी पण आत्महत्या केल्या नसत्या. नसते. पेरलंय, उगवलंय, विकलंय, बास. पण तसं होत नाही. निसर्ग हा जो आहे ना, तो असा आहे की तो त्या पेशंटला ऐन वेळेला, जसं शेतामध्ये काय होतं, चांगलं पीक तरारून आलंय, आता काढू 2 दिवसात म्हणेपर्यंत टोळधाड येते. खरंय. अशा जशा गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरच्या असतात, त्या वंध्यत्व निवारण किंवा IVF मध्ये पण आहेत. कोर्टात सगळ्या केसेस आपल्या बाजूने लागत नाहीत. शाळेत सगळी मुलं पास होत नाहीत. काही नापास होतात. हे उदाहरण आमच्या शास्त्राला पण लागू पडतं. नक्कीच. काय? नक्कीच. आणि शेवटी आम्ही काय करतो? आम्ही प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. काय? आमच्या हिपोक्रेटिस हा जो आमचा, ज्याच्या नावाने आम्ही ओथ घेतो, त्यांनी पण सांगितलंय की तुम्ही कुणालाही गॅरंटी द्यायची नाही. काय? आम्ही जर गॅरंटी दिली तर बाय मेडिकल लॉ, म्हणजे बाय लॉ इट इज अ क्राईम. अच्छा. त्यामुळे आम्ही कधीही गॅरंटी हा शब्द देत नाही. आम्ही सांगतो आम्ही प्रयत्न करणार. आमच्या हातात जास्तीत जास्त प्रामाणिक मन लावून प्रयत्न करणं, आमचं स्वतःचं ज्ञान आम्ही अप टू डेट करणं आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा करून देणं हे आमच्या हातात आहे. यश काय, जसं श्रीकृष्णाने पण सांगितलंय की तू कर्तव्य कर, कर्माची कर्म अपेक्षा. कर. काय? फळाची अपेक्षा फळाची करू नका. तू, म्हणजे फळाचं तू बघू नको, तुझं काम नाहीये ते. काय? तू तसं कर, तसं आम्ही करतो. आणि पेशंट्सना पण आम्ही हे समजावून सांगतो की तुम्ही पण उशीर करू नका, तुम्ही पण दुर्लक्ष करू नका, तुम्ही पण जाहिरातींना बळी पडू नका आणि तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं जे काम चालू आहे त्याच्यावर विश्वास ठेवून या. आम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. नक्कीच हेल्थ की बात बिग FM के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये अशा एका प्रश्नाविषयी आपण बोललोय जो समाजामध्ये ज्वलंत बनलेला आहे. त्या प्रश्नाची उत्तरं आपण डॉक्टर बाहुबली जोशी सरांकडून घेतली. सर वेळात वेळ काढून ही माहिती दिली, अतिशय विस्तृतपणे दिलीत. म्हणजे लोकांचे गैरसमज, मनातली मिथ सगळ्या गोष्टी निघून गेल्या असं मला वाटतं या पॉडकास्टच्या निमित्तानं. तर मनापासून आभार सर. थँक्यू. मी तुमचेही आभार मानतो आणि माझ्या सर्व पेशंटचे आभार मानतो की ज्यांच्यामुळे मला एक रेकग्निशन किंवा एक आनंद तुम्ही मला दिलाय. काय? तुमच्या आनंदामध्ये मी सहभागी होऊ शकलो, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. धन्यवाद. धुन बदल के तो देखो.